नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण बदलत्या प्रमाणाचा नियम हा घटक अभ्यासला होता. बदलत्या प्रमाणाचा नियम हा अल्पकाळाशी संबंधित आहे. अल्पकाळामध्ये उत्पादनाचे काही घटक बदल करता येण्यासारखे असतात, तर काही घटक स्थिर असतात. कारण अल्पकाळात उत्पादनाच्या सर्वच घटकांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करता येत नाही. त्यामुळं काही घटक स्थिर राहतात, तर काही घटक बदल करता येण्यासारखे असतात. त्यामुळं स्थिर घटक आणि बदलते घटक यांचं प्रमाण सतत बदलत राहतं आणि मग या उत्पादन घटकांमधील त्या घटकांचं प्रमाण बदलत राहिल्यामुळं त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये केला होता. आज आपण प्रमाणफल नियम हा घटक अभ्यासणार आहोत. हा नियम दीर्घकाळाशी संबंधित आहे आणि दीर्घकाळामध्ये उत्पादनाचे सर्व घटक आवश्यकतेनुसार बदल करता येण्यासारखे असतात. त्यामुळे या नियमामध्ये उत्पादनाच्या सर्व घटकांमध्ये बदल केला असता त्याचा उत्पादनावर काय परिणाम होतो, उत्पादनामध्ये कशा पद्धतीनं बदल घडून येतात याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. जर आपण पाहिलं तर प्रमाणफल नियम हा असं स्पष्ट करतो की जेव्हा उत्पादनाच्या सर्वच घटकांमध्ये एकाच वेळी आणि समान प्रमाणात वाढ केली असता सुरुवातीला वाढतं फल अनुभवायला मिळतं, त्यानंतर काही कालावधीसाठी स्थिर फल मिळतं आणि शेवटी घटते फल अनुभवास येते. म्हणजेच की प्रमाणफल नियम असं सांगतो आपल्याला की जर आपण उत्पादनाच्या सर्व घटकांमध्ये एकाच वेळी समान प्रमाणात वाढ करत गेलो तर आपल्याला उत्पादनाच्या 3 अवस्था दिसून येतात. सुरुवातीच्या काळामध्ये वाढतं फल मिळतं, नंतर काही काळासाठी स्थिर फल मिळतं आणि त्यानंतर शेवटी घटतं फल मिळायला सुरुवात होते. अशा वाढतं, स्थिर आणि घटतं फल या 3 अवस्था आपल्याला दिसून येतात. आता याचं स्पष्टीकरण देत असताना एक उदाहरण आपण या ठिकाणी घेतोय की एक श्रमिक आणि 1 एकर जमीन या दोघांचा मिळून एक संयोग, एक कॉम्बिनेशन तयार होतं आहे आणि या संयोगाची क्रमाक्रमाने समान प्रमाणात वाढ करीत गेल्यास उत्पादनावर झालेला परिणाम आपल्याला एका तक्त्याच्या साहाय्यानं स्पष्ट करता येतो आणि त्याच्या माध्यमातून मग वाढतं, स्थिर आणि घटतं फल कसं अनुभवास येतं याचं स्पष्टीकरण आपल्याला देता येतं. तर जर आपण तक्त्यामध्ये पाहिलं तर सुरुवातीचा जो कॉलम आहे तो घटकांचे संयोग दाखवतो, कॉम्बिनेशन दाखवतो. सुरुवातीलाच मी सांगितलं की 1 श्रमिक आणि 1 एकर जमीन या दोघांचा मिळून एक संयोग होतो आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण समान प्रमाणात वाढ करत गेलो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशी या घटकांचे संयोग आपण समान प्रमाणात जर वाढवत गेलो तर त्याचा एकूण उत्पादन आणि सीमांत उत्पादन याच्यावर काय परिणाम होतो हे आपल्याला या तक्त्याच्या साहाय्यानं स्पष्ट करायचं आहे आणि त्यानंतर मग त्यातून वाढतं, स्थिर आणि घटतं फल कसं दिसून येतं किंवा कसं दाखवलं आहे याचं स्पष्टीकरण आपल्याला या तक्त्याच्या माध्यमातून करायचं आहे. आता बघा, पहिला कॉलम आहे घटकांचे संयोग दाखवणारा, दुसरा कॉलम आहे त्या घटकांचा वापर करून जे उत्पादन एकूण होतं आहे ते दाखवणारा, एकूण उत्पादन क्विंटलमध्ये, आणि तिसरा कॉलम जो आहे तो सीमांत उत्पादन दाखवतो आणि शेवटचा चौथा जो कॉलम आहे त्या उत्पादन फलनाच्या अवस्था दाखवतात. मग सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर घटकांचा पहिला संयोग वापरला असता एकूण उत्पादन हे 3 क्विंटल होत आहे असं आपल्याला दिसतं. आता एकूण उत्पादन हे वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जसे जसे घटकांचे संयोग आपण वाढवत जातो आहे 1 पासून 9 पर्यंत, तसे तसे एकूण उत्पादन हे देखील आपल्याला वाढत गेलेलं दिसून येत आहे. मात्र सीमांत उत्पादनामध्ये आपल्याला बदल होताना दिसून येतो आहे.
ते नेहमीच वाढत गेलेलं नाही. कारण एकूण उत्पादनामध्ये होणाऱ्या बदलाचा दर हा सीमांत उत्पादनाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतो. त्यामुळं एकूण उत्पादन हे कशा पद्धतीनं वाढतंय हे आपल्याला सीमांत उत्पादनावरून सांगता येईल. म्हणून हे वाढतं फल आहे का स्थिर फल आहे का घटतं फल आहे, किंवा ते कुठून सुरू होतं, वाढतं फल कुठं संपतं, त्यानंतर स्थिर फल कुठं मिळतं, त्यानंतर घटतं फल कधीपासून अनुभवायला येतं, हे आपल्याला एकूण उत्पादनावरून दिसून येणार नाही. कारण एकूण उत्पादन जर आपण पाहिलं तर ते पूर्ण तक्त्यामध्ये पूर्ण वेळ ते वाढत गेलेलं आहे. मात्र त्याच्या बदलाचा दर हा किती आहे हे आपल्याला सीमांत उत्पादनावरून दिसून येतं आहे. म्हणून आपण ज्या 3 अवस्था या नियमामध्ये दाखवणार आहोत, तर त्या तिन्ही अवस्था कुठून सुरू होतात, कुठं संपतात, हे आपल्याला सीमांत उत्पादनावरून लक्षात येणार आहे. आणि सीमांत उत्पादन कसं काढायचं असतं, तर त्याचं एक उदाहरण लक्षात घ्या की जर सुरुवातीचा संयोग, समजा आता पहिल्यापासून आपण लक्षात देऊयात की घटकांचे संयोग हा पहिला संयोग आहे, तर त्या पहिल्या संयोगाचा वापर करून एकूण उत्पादन हे 3 क्विंटल होत आहे, हे आपल्याला तक्त्यामध्ये दिसतं आहे. आता पहिलाच संयोग असल्यामुळं त्याचं सीमांत उत्पादनसुद्धा 3 आहे. आता घटकाचा दुसरा संयोग वापरला असता एकूण उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. 3 क्विंटलवरून 7 क्विंटलपर्यंत एकूण उत्पादन वाढलेलं आहे. मग दुसऱ्या संयोगाला एकूण उत्पादनामध्ये कितीनं वाढ झाली, पहिल्यापेक्षा कितीनं वाढ झाली, केवळ तेवढी वाढ म्हणजेच त्याचं सीमांत उत्पादन होय. मग दुसऱ्या घटकाचं सीमांत उत्पादन किती असेल, तर 3 पासून 7 पर्यंत जे एकूण उत्पादन वाढलं आहे, तर ते 4नं वाढलं आहे. म्हणून दुसऱ्या घटकाचं सीमांत उत्पादन हे, किंवा त्या घटकाच्या संयोगाचं सीमांत उत्पादन हे 4 असणार आहे. म्हणजे ज्या प्रमाणात एकूण उत्पादनात भर पडत जाते, ती भर सीमांत उत्पादन दाखवत असतो. म्हणून या ठिकाणी पहिल्या घटकाच्या संयोगाला 3 क्विंटल उत्पादन होतं आहे एकूण, आणि 3 एवढं सीमांत उत्पादन आहे. त्यानंतर नंतर दुसऱ्या घटकाचा संयोग वापरला असता एकूण उत्पादन हे 3 वरून 7 पर्यंत वाढत आहे, म्हणजे 4नं वाढत आहे. तर 4 हा त्या दुसऱ्या घटकाचं सीमांत उत्पादन आहे. त्यानंतर 2 वरून तिसरा घटकाचा संयोग आपण वापरला असता एकूण उत्पादन पुन्हा वाढतं आहे, 7 वरून 12 पर्यंत वाढलेलं आहे, म्हणजे ते 5 एवढ्या संख्येनं ते वाढलं आहे, 5 एवढ्या क्विंटलनं ते वाढलेलं आहे. म्हणून तिसऱ्या घटकाच्या संयोगाचं सीमांत उत्पादन हे 5 आहे. त्यानंतर आणखी घटकाचा संयोग जर आपण पुढचा घेतला 4, तर एकूण उत्पादन पुन्हा 12 वरून 18 पर्यंत वाढलेलं आहे, म्हणजे 12 वरून 18 म्हणजेच 6 क्विंटलनं ते वाढलेलं आहे. म्हणजे चौथ्या घटकाच्या संयोगाचं सीमांत उत्पादन हे 6 क्विंटल इतकं आहे. त्यानंतर क्रमाक्रमाने आपण आणखी तसंच जर पुढं गेलो तर 4 वरून 5 हा उत्पादन घटकाचा पुढचा संयोग वापरला असता पुन्हा एकूण उत्पादन हे 18 वरून 24 पर्यंत वाढलं आहे, म्हणजे 18 पासून 24 पर्यंत म्हणजे पुन्हा ते 6नं वाढलेलं आहे. त्यानंतर 5 वरून 6वा आपण घटकांचा संयोग वापरला असता एकूण उत्पादन हे 24 वरून 30 पर्यंत वाढलेलं आहे क्विंटलमध्ये. तर 24 ते 30 हे 6 क्विंटलचं अंतर, म्हणजे त्या 6व्या घटकाच्या संयोगाचं ते सीमांत उत्पादन असणार आहे. आणि नंतर 6 पासून 7वा संयोग आपण वापरला असता एकूण उत्पादन जे आहे ते 30 वरून 35 पर्यंत वाढलं आहे, म्हणजे इथं वाढ जी आहे ती कमी झाली थोडीशी. पूर्वी जे 6नं वाढत होतं ते आता केवळ 5नं वाढलं आहे, म्हणजे 30 वरून 35 पर्यंत सीमांत उत्पादन वाढलं आहे. त्यानंतर 7व्या घटकाच्या संयोगानंतर आपण 8वा संयोग वापरला तर एकूण उत्पादन हे 35 वरून 39 पर्यंत वाढलं आहे, परंतु वाढीचा वेग पुन्हा कमी झाला आहे, केवळ 4नं ते वाढलं आहे. म्हणजे 8व्या घटकाचं सीमांत उत्पादन जे आहे तर ते 4 क्विंटल एवढं आहे. आणि शेवटी 8 पासून 9वा आपण पुढचा घटकाचा संयोग वापरला असता एकूण उत्पादन आणखी वाढलं आहे, परंतु पुन्हा त्याच्या वाढीचा वेग आणखी कमी झाला आहे, 39 वरून 42 पर्यंत, म्हणजे केवळ 3 क्विंटलनं ते वाढलेलं आहे. म्हणजे घटकांचे संयोग क्रमाक्रमाने समान प्रमाणात आपण वाढवत गेलो
तसं एकूण उत्पादन हे क्विंटलमध्ये सातत्यानं आपल्याला वाढत गेलेलं पाहायला मिळतं आहे. मात्र त्याच्या वाढीचा दर हा सीमांत उत्पादनावरून आपल्याला दिसून येतो. सीमांत उत्पादन जर आपण पाहिलं तर ते नेहमी वाढत गेलेलं नाही. मग त्याच्या 3 अवस्था आपल्याला तिथं दिसून येतात. मग 3 अवस्था कशा दिसून येतात बघा. सुरुवातीला 1, 2, 3, 4 या 4 घटकांच्या संयोगापर्यंत जर आपण पाहिलं तर सीमांत उत्पादन हे वाढत गेले. 3, 4, 5, 6 असं वाढत गेलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण 1 ते 4 पर्यंत घटकाचे संयोग समान प्रमाणात वाढवले तेव्हा सीमांत उत्पादन हे वाढत गेलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी वाढतं फल मिळत आहे. ही पहिली अवस्था आहे वाढत्या फलाची. कारण हा नियम पाहत असतानाच आपण पाहिलं की जर उत्पादनाच्या सर्व घटकामध्ये समान प्रमाणात एकाच वेळी वाढ केली असता आपल्याला 3 अवस्था मिळतात. सुरुवातीला वाढतं फल मिळतं, नंतर काही काळासाठी स्थिर मिळतं आणि शेवटी घटतं फल मिळतं. अशा 3 अवस्था. मग त्यातली पहिली अवस्था वाढत्या फलाची आहे. ती वाढत्या फलाची अवस्था कुठपर्यंत मिळते? 1 ते 4 पर्यंत घटकांचे संयोग वाढवत जात असताना 1 ते 4 पर्यंत आपल्याला सीमांत उत्पादन हे वाढत गेलेलं आहे. 3, 4, 5, 6 असं वाढत गेलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी हे वाढतं फल आपल्याला मिळत आहे. म्हणून त्या पहिल्या अवस्थेला वाढत्या फलाची अवस्था असं म्हटलं जातं. इन्क्रीजिंग रिटर्न्स तिथं मिळत आहेत. त्यानंतर 4 पासून 6 पर्यंत घटकाचे संयोग आपण वाढवले असता सीमांत उत्पादन हे एकाच दरानं वाढत गेले. 6, 6 आणि 6 म्हणजे त्या उत्पादनाच्या वाढीचा दर हा सारखाच राहिलेला आहे. त्यात बदल झालेला नाही. म्हणून ही दुसरी अवस्था आहे. त्याला स्थिर फलाची अवस्था म्हटलं जातं. आणि घटकाचा संयोग 6 पासून 9 पर्यंत आपण वाढवत गेलो असता सीमांत उत्पादन हे कमी कमी होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. 6 वरून 5 पर्यंत कमी झालं आहे, 5 वरून 4 पर्यंत कमी झालं आहे आणि 4 वरून पुन्हा 3 पर्यंत सीमांत उत्पादन घटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला शेवटची तिसरी अवस्था दिसून येते. ती म्हणजे घटत्या फलाची. आणि घटतं फल म्हणजे काय की उत्पादन घटकांमध्ये केलेल्या वाढीपेक्षा मिळणारं उत्पादन हे कमी असणं त्याला म्हणायचं घटतं फल. आणि हे घटतं फल ही तिसरी अवस्था आपल्याला 6 घटकाच्या संयोगापासून 9व्या घटकाच्या संयोगापर्यंत वाढ करत असताना ती घटत्या फलाची अवस्था मिळते. आता या तिन्ही अवस्थांना वाढत्या फलाची अवस्था, स्थिर फलाची अवस्था आणि घटत्या फलाची अवस्था या तिन्ही अवस्थांना आपल्याला आकृतीच्या साहाय्यानं स्पष्ट करता येतं. जर आकृतीमध्ये आपण पाहिलं तर क्ष अक्षावर घटकांचे संयोग दाखवलेले आहेत आणि य अक्षावर सीमांत उत्पादन दाखवलेलं आहे. कारण एकूण उत्पादनावरून आपल्याला या अवस्था लक्षात येत नाहीत. कारण एकूण उत्पादन हे पूर्ण वेळ वाढत गेलेलं आहे. त्यातल्या वाढीचा दर फक्त कमी जास्त झाला आहे आणि हा वाढीचा दर सीमांत उत्पादनाच्या माध्यमातून मोजता येतो. म्हणून सीमांत उत्पादनावरून ह्या वाढत्या किंवा स्थिर किंवा घटत्या फलाची अवस्था आपल्याला आयडेंटिफाय करता येते. मग वाय अक्षावर किंवा य अक्षावर सीमांत उत्पादन मोजलं आहे आणि क्ष अक्षावर घटकांचे संयोग मोजलेले आहेत. जर आकृती फार सोपी आहे. आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या 3 अवस्था दाखवलेल्या आहेत की अवस्था 1 तो वक्र डावीकडून उजवीकडं खालच्या बाजूनं वर वाढत गेलेला आहे म्हणजे वाढतं फल तो दाखवतो आहे. त्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये तो सरळ आडव्या रेषेसारखा तयार झाला आहे म्हणजे या ठिकाणी स्थिर फल मिळतं आहे. आणि नंतर तिसऱ्या अवस्थेमध्ये तो वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरायला लागला आहे. याचा अर्थ घटतं फल मिळत आहे. मग सुरुवातीला घटकाचे संयोग 1 पासून 4 पर्यंत क्ष अक्षावरचे वाढवत गेलो असता पहिली अवस्था आपल्याला वाढत्या फलाची दिसून येते. म्हणजे तो वक्र डावीकडून उजवीकडे वर वाढत चाललेला आहे. 1 पासून 4थ्या घटकांच्या संयोगापर्यंत ही
वाढत्या फलाची अवस्था चालू आहे. चौथ्या घटकापासून नंतर 6व्या घटकापर्यंत किंवा त्या घटकाच्या संयोगापर्यंत आपण ते संयोग वाढवत गेलो तर उत्पादनामध्ये एकूण उत्पादनात वाढ होते, मात्र त्या वाढीचा दर स्थिर राहिला आहे, सारखाच राहिलेला आहे. 6 इतकाच तो राहिलेला आहे. वाय अक्षावर जर य अक्षावर जर बघितलं तर केवळ 6पर्यंतच ते सीमांत उत्पादन स्थिर आहे. 18वरून 24, 24वरून परत ते 30पर्यंत वाढले आहे. म्हणजे वाढीचा दर सारखाच आहे. म्हणून या ठिकाणी त्या दुसऱ्या अवस्थेला स्थिर फलाची अवस्था असं म्हटलं जातं. आणि तिसरी अवस्था म्हणजे 6 पासून नंतर 9 घटकांच्या संयोगांपर्यंत आपण त्याचे संयोग जर क्रमाक्रमाने वाढवायला गेलो तर मिळणारं उत्पादन हे घटत्या दरानं मिळायला लागतं. म्हणून त्याला घटत्या फलाची अवस्था असं म्हटलं जातं. आणि ही तिसरी अवस्था 6व्या घटकाच्या संयोगापासून सुरू होते ती 9व्या घटकाच्या संयोगापर्यंत ती चालू राहिलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं अवस्था 1 पासून 3पर्यंत आपल्याला पहिली अवस्था वाढतं फल दाखवते, दुसरी अवस्था स्थिर फल दाखवते आणि तिसरी अवस्था ही घटतं फल दाखवते. आता वाढतं फल म्हणजे काय, तर जेव्हा आपण उत्पादनाच्या घटकामध्ये वाढ करतो, जेवढी वाढ उत्पादनाच्या घटकामध्ये करतो त्यापेक्षा जास्त वाढ जर एकूण उत्पादनात होत असेल तर त्याला वाढतं फल असं म्हटलं जातं. म्हणजेच उत्पादन घटकामध्ये केलेल्या वाढीपेक्षा उत्पादनामध्ये जर जास्त वाढ होत असेल तर त्याला वाढतं फल किंवा इन्क्रीजिंग रिटर्न्स असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ समजा आपण 20% उत्पादनाच्या घटकामध्ये इनपुटमध्ये वाढ केली आणि एकूण उत्पादन किंवा आउटपुट हे जर 30% वाढलं, म्हणजे इनपुट दिले 20% वाढवलं आहे आणि आउटपुट 30% वाढलं तर त्याला म्हणायचं इन्क्रीजिंग रिटर्न्स. दिलेल्या इनपुटपेक्षा जास्त आउटपुट मिळतं आहे, त्याला म्हणायचं वाढतं फल. आणि हे असं का मिळतं, तर व्यवस्थापकीय अनुकूलता असतील, तंत्रज्ञानाच्या बाबतीत अनुकूलता असतील, मार्केटिंगच्या बाबतीत अनुकूलता असतील, तसेच कामाची विभागणी योग्य प्रकारे केलेली असेल, तर अशा सर्व प्रकारच्या अनुकूलता जर जुळून आल्या तर हे वाढतं फल अनुभवायला येतं, इन्क्रीजिंग रिटर्न्स मिळतात. दुसऱ्या अवस्थेमध्ये आपण पाहतोय स्थिर फल मिळतं आहे. स्थिर फलाचा अर्थ काय होतो, की जेवढे इनपुट देत आहे तेवढंच आउटपुट जर मिळत असेल तर त्याला म्हणायचं स्थिर फल मिळतं आहे. म्हणजे उत्पादन घटकामध्ये तुम्ही 10% वाढ केली आणि उत्पादनसुद्धा 10%नेच वाढत असेल तर त्याला म्हणायचं स्थिर फल मिळत आहे. मग हे स्थिर फल का मिळतं किंवा कधी मिळतं, तर जेव्हा त्या व्यवसाय संस्थेच्या बाबतीत ज्या अनुकूलता असतात आणि प्रतिकूलता असतात, या अनुकूलता आणि प्रतिकूलता यांचा जर समतोल होत असेल तर त्या ठिकाणी स्थिर प्रमाण फल मिळतं. आणि तिसरी जी अवस्था आहे घटते प्रमाणफलाची, तर या तिसऱ्या अवस्थेमध्ये घटतं प्रमाणफल म्हणजे काय, की जेवढे इनपुट आपण देतो, जेवढं उत्पादन घटकामध्ये वाढ केली जाते त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात जर उत्पादन वाढत असेल तर त्याला म्हणायचं घटतं फल. उदाहरणार्थ 20%नी तुम्ही इनपुट वाढवले आणि आउटपुट केवळ 10%नीच जर वाढत असेल, घटतं फल आहे म्हणजे इथं कमी होणार नाही, एकूण उत्पादन वाढणार आहे परंतु त्याच्या वाढीचा दर कमी होतो, म्हणून डिमिनिशिंग रिटर्न्स तिथं मिळतात. म्हणजे तुम्ही 20%नी इनपुट वाढवले आणि आउटपुट केवळ 10%नीच वाढलं तर दिलेल्या इनपुटपेक्षा मिळणारा आउटपुट कमी प्रमाणात मिळतं आहे. याचा अर्थ तुमचे रिटर्न्स आहेत परंतु ते कमी कमी होत चाललेले आहेत. तुम्हाला मिळणारे मिळकत आहे, पॉझिटिव्ह आहे, परंतु त्यात मिळणारी जी पूर्वी इन्क्रीजिंग होती किंवा स्टेबल झाली होती ती आता कमी कमी व्हायला लागलेली आहे, असं आपल्याला त्यातून निष्कर्ष काढता येतो. आणि असं कधी होतं, घटते फल कधी अनुभवायला येते, तर जेव्हा मिसमॅनेजमेंट होतं, गैरव्यवस्थापन होतं किंवा उत्पादन घटकांचा अपव्यय होतो, खर्चाचा अपव्यय होतो किंवा अनेक व्यवसायाशी संबंधित प्रतिकूलता वाढू लागतात, तर त्यावेळेस घटतं फल अनुभवायला येतं. अशा पद्धतीनं या दीर्घकाळामध्ये उत्पादनाच्या घटकामध्ये आपण समान प्रमाणात जर वाढ करत गेलो तर ह्या 3 अवस्था आपल्याला मिळतात, वाढतं फल, स्थिर फल आणि घटतं फल. पूर्वी जे बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये आपण पाहिलं होतं,
वाढतं फल, घटतं फल आणि ऋणफल. अल्पकाळ असल्यामुळं ऋणफल त्या ठिकाणी दाखवलेलं आहे किंवा दिसून येतं. दीर्घकाळामध्ये ऋणफल हे दाखवलं जात नाही, कारण जर तुम्हाला मिळणारे रिटर्न्स हे जर निगेटिव्ह असतील तर तुम्ही तो व्यवसाय, ते उत्पादन चालू ठेवणार नाहीत, असा त्याचा अर्थ असतो. आणि दीर्घकाळात असे जर निगेटिव्ह रिटर्न्स तुम्हाला मिळत असतील तर कुठलाही व्यावसायिक किंवा व्यवस्थापक तो व्यवसाय चालवणार नाही. अल्पकाळात तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न्स मिळत असतील तर अल्पकाळ असल्यामुळं ते सहन केलं जाईल किंवा तो व्यवसाय चालू ठेवला जाईल. मात्र तो काळ कमी असल्यामुळं ते सहन करण्या एवढा छोटा तोटा त्यामधून निर्माण होऊ शकतो. मात्र दीर्घकाळामध्ये हा निगेटिव्ह रिटर्न्समुळं होणारा लॉस हा प्रचंड मोठा असू शकतो. त्यामुळं दीर्घकाळामध्ये असा निगेटिव्ह रिटर्न्स असणारे अस्तित्वात राहत नाहीत, म्हणून ते दाखवले जात नाहीत. अशा पद्धतीनं हे प्रमाणफल नियम आपल्याला स्पष्ट करता येतो. धन्यवाद.